जे आपण बोललो तर त्याच्यामध्ये काय काय येतंय तर ते बघूया. काही ऍक्ट आहेत जसं की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल्स 1981 1981चे जे काही रूल्स आहेत तर हे आपल्याला अभ्यासायचे आहेत ह्याच्यामध्ये. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड ॲपिरल रूल्स. आता तुम्ही इथं एक शब्द बघताय की सिव्हिल सर्व्हिसेस. आता जी आयुक्त लेवलची जी पोस्ट आहे तर ती महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस त्यांच्या अंडरच येते हे सगळं. महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट म्हणजे पालिकांचे काही कायदे आहेत तर ते त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 51 ते 58 हे आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्यांचा. स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स हे आपल्याला अभ्यास करायचं आहे. राईट टू सर्व्हिसेस, डिझास्टर मॅनेजमेंट, ट्री कॉन्झर्वेशन ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, बायलॉज हे 2002, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आर टी माहितीचा अधिकार. तर हे सगळे जे आहेत चॅप्टर्स हे आपल्याला ह्या सहाय्यक आयुक्त ह्याच्यासाठी आपल्याला ह्यांचा अभ्यास करायचा आहे. तसंच आपण जर खाली बघितलं तर महापालिका उपसचिव यांच्यासाठी काय दिलेलं आहे तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन बरोबर आहे, भारताची राज्यघटना. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट चॅप्टर 2 आणि 3 करायचा आहे. आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 जो इकडं पण आहे बरोबर. सहाय्यक विधी अधिकाऱ्यासाठी थोडेसे वेगळे आहेत, आपण तिकडे नाही चाललो. आपण सहाय्यक आयुक्त आणि महापालिका उपसचिव यांच्यावर आपण थोडंसं फोकस करूया. तर हे आहे, हे जे आपल्याला विचारणार आहेत हे टोटल 60 मार्क, ह्याच्यामध्ये 60 मार्क्स आहेत टोटल. तर हा सगळ्यात जास्त अभ्यास करण्यासारखा विषय. बाकी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सगळे विषय आहेत.